जुन्नर बस स्थानक परिसरातील टपरीधारकांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने अतिक्रमणासंदर्भात नोटीस पाठवण्यात आली होती, परंतु प्रत्यक्षात हे टपरीधारक मात्र रस्त्यावरील नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही अशा पद्धतीने आपला व्यवसाय करत आहेत। या सर्व व्यावसायिकांनी जिल्हा परिषद गटनेत्या आशाताई बुचके यांच्याकडे न्याय मिळवून देण्याची मागणी केली। त्यांनी देखील तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून व्यावसायिकांना न्याय मिळवून दिला। असं दिसून येत नाही का तुम्ही ती जबाबदारी बजावताय? मग आज तुम्ही सांगा की ह्या महिलांनी करायचं काय, जे पोट भरतात तिथे हातगाडी कोणीतरी लावतंय आणि हे सगळे संपूर्ण म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात आहे, एकटा जुन्नरमध्ये आहे असातला भाग नाही, बरोबर आहे की नाही? आज तुम्ही विचार करा की ह्या महिला रडतायत अक्षरशः। हे म्हटले की काल पाटील तुम्ही आलात म्हटलं मी होती परवा मुंबईमध्ये, काल पाणी टंचाई आमची जनरल बॉडी होती, त्यामुळे काल पण मी येणार रोज ते रात्री 10 वाजेपर्यंत। काल माझ्याकडे 2 जण येऊन गेले ना। नाही, सांगायचं तात्पर्य असं की कुठल्या बेसवर, म्हणजे तुम्ही मला दाखवा ना कुठल्या बेसवर कोणी कंप्लेंट्स केल्या आहेत। आपण SP साहेबांना बोलू, त्यांच्याबरोबर बसू, काय अडचण नाही आहे, पण आचारसंहिता आहे त्याच्यामुळे मी विचार केला की बाबा आधी तुमच्याशी बोलणं करूया, उगाचच काय नेमकं आलंय शासनाकडनं तुम्हाला ते आम्हाला पाहिलं पाहिजे, कारण शेवटी मला यांचा फोन आला होता आपल्या इथले जे पिया आहेत किंवा रस्त्यावर अतिक्रमण होत आहे, फोन करतील म्हणून तुम्ही तसं नाही। आपण काय करतोय तसं आपण काय करतोय तसं नाही करत आहे मॅडम। आपण आता फुटपाथ बांधतोय, आपण फुटपाथच्या शेजारी त्यांचे टपरे आहेत, हा प्रश्न येतोय। यांनी सांगितलं एक दिवस बंद ठेवा, आम्ही सर्वांनी एक दिवस बंद ठेवू। तुम्ही सर स्वतः गेला होतात की नाही? नाही, आमचं नाही, फुटपाथच्या बाहेर आहे का ते लोक? आतमध्ये आहे ना ते, पण ते आमच्या 12:30च्या लाईन मध्ये आहे। 12:30च्या लाईन मध्ये संपूर्ण जुन्नर तालुक्यात असणारं सगळं खाली करा ॲट अ टाइम। आम्ही तुमच्या सोबत राहू, काय राहू आम्ही तुमच्या सोबत, पण जुन्नर तालुक्यातल्या एकूण एक जेवढ्या आहेत तेवढा आम्ही तुम्हाला दाखवू। तेवढं तुम्ही आपल्या काही कंप्लेंट आली ना, त्याच्यासाठी कंप्लेंट आली म्हणून द्या ना, लेखी कंप्लेंट आम्हाला दाखवा ना, तुम्ही द्या लेखी स्वरूपाचं असेल तर त्या विरुद्ध आम्ही जाऊ। मागे पण आम्ही न्यायालयात गेलो होतो। काय असं म्हणजे नुसतं तुम्ही टेन्शन देऊ नका। नाही, माझ्याकडे आता तुम्हाला फोन करतो सांगतो, यामध्ये बंधू आले होते माझ्याकडे, त्याच्यानंतर नगराध्यक्ष साहेबांनी पण मला फोन केला होता की साहेब की असं होतं, जर अतिक्रमण सांगितलं पांडे मला लेखी द्यावं तुम्ही। आता कसं आता मॅडम, त्यांनी मला फोन केले, त्यांनी सांगितलं की अशा गोष्टी आहेत। फोनचं नका सांगू, ओरली बोलण्यावर कोणीही हे करेल का? तुम्ही लेखी स्वरूपातल्या काय गोष्टी आहेत आणि मग त्या गोष्टी लागू जरी करायच्या असल्या तर मी यांच्या पाठीमागे समर्थपणे उभी आहे, कारण तुम्हाला करायचं असेल तर संपूर्ण जुन्नर तालुका तुमच्या संपूर्ण PWDच्या जागा तुम्ही एक्वायर करा, आमची तयारी आहे, आमचं काही म्हणणं नाही। काय बरोबर आहे का? पाठी घेऊन बसणारा हातगाडी अतिक्रमण झाले तरी आम्ही काय कोणतं तोडलं का? आम्ही काय केलं आता, आम्ही लाईन मार्क केलेली, मार्क करून आपल्याला इंटिमेशन दिलं की असं असं आहे, असं तुझं अतिक्रमण तुम्ही मागे न्या, एवढं सांगितलं। तुमचं तोडलं का? आम्ही अतिक्रमण एवढं खरं की नाही? आता हे 2 दिवस येऊन तुम्हाला सांगतायत ना, आम्ही बघा अतिक्रमणाचे त्यांना आम्ही फक्त इंटिमेशन दिलं की तुमचं असं असं आहे, 12:30च्या आतमध्ये आहे, तर तुम्ही तुमचं टपरी जी असेल ती मागे घ्या। मागे घ्यायला साहेब जागाच नाही, फुटपाथच्या बाहेर ते आलेले नाही, फुटपाथच्या आतमध्ये ते त्या साईडला आहे, या साईडला नाही। एकही मी येताना आता स्वतः पाहून आली सर, मोगम बोलणार नाही आणि माझा तो स्वभाव नाही। मी आधी येताना सगळं चेक केलं की बाबा कोणी बाहेर येऊन बसतंय का, तर कोणीही बाहेर बसत नाही, सुद्धा अख्खा मोकळा ठेवलाय। आता काय झालं, चौकाच्या बाबतीत बऱ्याच लोकांनी मला कंप्लेंट केली, म्हणजे नागरिकांनी पण कंप्लेंट केली की साहेब ते टपऱ्या उभ्या राहत आहेत, त्यांच्यावर तुम्ही काहीतरी कार्यवाही करा। तुम्ही करा ना, आम्ही सांगतो जुन्नर तालुक्यातला पूर्णपणे करा। घ्यायची हाती मोहीम ना तर ती परिपूर्ण असली पाहिजे, कायद्यात बसवून असली पाहिजे, आमचं काही म्हणणं नाही, कारण आम्ही तुमच्या सोबत आहोत ना। तर जसं यांच्या पाठीशी आहोत, यांच्या पोटापाण्यावर तुम्ही जे ह्या महिलांना असं उपवासमार करायला लावणार असा, यांची कुटुंबाची परिस्थिती काय, एक टोपली घेऊन बसणारी किंवा त्यांनी काय आमचं असं म्हणलं की टोपली घेऊन बसणार असेल ना तर तुम्ही फुटपाथच्या बाहेर बसा, एवढं तुम्ही पहिली गोष्ट मॅडम तुम्ही स्वतः तुम्ही माझ्या बरोबर चला, तुम्ही स्वतः तुमच्या गाडीमध्ये बसा आणि तिथे जाऊन मला एक
टपरीच्या म्हणजे तुमच्या फुटपाथच्या बाहेर आहे असं एक आता चौकात जे काय आहे अक्षरशः फुटपाथला लागूनच आहे. म्हणजे काय होतं, सगळे जे गिऱ्हाईक येतात ते सगळे फुटपाथवर त्यांचे उभे राहतात आणि हे करतात. फुटपाथ ही संकल्पनाच संपली होती. उलट मी म्हणते की चांगली गोष्ट आहे, तुम्ही चांगला विचार करताय, तर आमचं काही म्हणणं नाही. कारण फुटपाथ ही संकल्पनाच राहिलेली नाहीये महाराष्ट्र राज्यामध्ये. आज रस्त्याने चालणाऱ्या माणसांनी चालायचं की नाही, त्याला चालायची सुद्धा बंदी आहे असं चित्र दिसतंय. परंतु याचा अर्थ तुम्ही कोणीतरी सांगताय म्हणून एखाद्याच्या फोनवर किंवा एखाद्याच्या ह्याच्यावर तुम्ही जर विश्वास ठेवून कारवाई करणार असाल तर ती आम्हाला मान्य नाही. मी ह्या सगळ्यांच्या पाठीमागे समर्थपणे उभे राहणार. आणि करायचंच असेल आता आम्ही एक काम करतो, आम्हाला जे आहे आता आम्ही सगळ्यांना नोटीस देऊ टाकू. आता जेवढे रस्त्याचे आम्ही आता सर्वे करतो, आता आम्ही सगळे इलेक्शन ड्युटीला आहे, हे झालं की आम्ही सर्वे तुम्ही करतो. त्या सगळ्या संपूर्ण जुन्नर तालुक्यातले जेवढे रस्ते तुमच्या अंडर आहेत ते सगळे खाली करून घ्या आणि नंतर इथे या. आम्ही तुम्हाला इथे स्वतःहून आम्ही सगळ्यांना नोटीस देतो. सगळे जसे जसे रस्ते आमचे एक एक आम्ही सर्वे करतो आणि त्याप्रमाणे जेवढे सगळ्यांना तोपर्यंत, कारण आता 29 पर्यंत आचारसंहिता आहे, आपल्याला ह्याच्यामध्ये पडायचं नाही किंवा बाहेर आम्हाला काही तुमच्याबरोबर बोलणं हे सुद्धा मला आवडणार नाही. कारण तुम्ही तुमच्या भूमिका पार पाडणार आहेत, आम्ही आमच्या भूमिका पार पाडणार आहेत. आम्हाला यांच्या पाठीमागे उभं राहावं लागणार, कारण गोरगरीब जनतेच्या पाठीमागे यांनी फक्त एवढंच करावं. सध्या आता तुम्ही फुटपाथवर येऊ नका, एवढं इव्हन तुमचे नाही. हे बघा दुसरी गोष्ट, तुमचे जे गिराईक तिथे येतात त्यांनी फुटपाथवर उभं राहू नये, एवढंच लोकांची कंप्लेंट आहे की फुटपाथवर उभं राहून लोक नाश्ता करतात, चहा पितात, हेच करतात. एवढं तरी त्यांनी करू नये, एवढं फक्त त्यांनी करावं सध्या. नाही चालेल ना, तुमच्या मताशी ते सहमत आहेत, तेवढं करावं त्यांनी सध्या. तुम्ही सांगाल ते ऐकू. आम्ही बरंच काही तुम्हाला काढून देऊ शकतो, ते सगळं काढून देतो, तेवढं काढायची तयारी घेऊ. आमचं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही आता टपऱ्या लावलेल्या आहेत किंवा हे लावलेले आहेत, तुमच्या येणारे जे गिराईक फुटपाथच्या आतमध्ये तेच सांगतो ना मॅडम, त्याला येणारे जे गिराईक आहेत ते गिराईक जर फुटपाथवर उभं राहतात तर लोक त्याच्यावर कंप्लेंट करतायत. हा विषय, दुसरा काही नाही. फुटपाथवर उभं राहून लोक चहा पितात, नाश्ता करतात, त्याच्याबद्दल लोकांची कंप्लेंट. एवढं फक्त थोडी तुम्ही जागा तर सोडा ना. नाही नाही, मला तेवढंच म्हणायचं आहे, ते फुटपाथ पासून तुम्ही जागा एक मिनिट तुम्हाला सुद्धा माहिती आहे फुटपाथ ही संकल्पना तुम्ही महाराष्ट्रात कुठे पाहताय का? मी तर पुणे मुंबई फिरते, मला माहिती आहे कुठेही फुटपाथ ही संकल्पना झाली नाही. मला आनंद आहे की बाबा त्या फुटपाथच्या निमित्ताने लोक व्यवस्थित जाऊ शकतात, येऊ शकतात, त्यांच्यासाठी सुरक्षित आहे, गाडीपासून त्याचा बचाव होतो. एरवी तसं होत नव्हतं, आता ते बऱ्यापैकी आपण हे केलेलं आहे, त्याच्याबद्दल निश्चित तुमचं कौतुक करू आम्ही. परंतु फुटपाथ हे लोकांसाठीच आहे, त्यांनी चालावं, त्यांनी बसावं. संध्याकाळी तुम्ही बघा बरं, मॉर्निंग वॉकला, इव्हनिंग वॉकला सगळे जाणारी लोक तिथे बसलेली असतात की नाही? तुम्ही इथून तिथून वसुबाईच्या मंदिरापर्यंत जा, फिरायला चालणारी येणारी सगळी बसलेली असतात. मग तुम्ही कशावर ऑब्जेक्शन घेणार? त्यांच्यासाठीच आहे, नागरिकांसाठी फुटपाथ आहे. ठीक आहे, आता आम्ही तुम्हाला फक्त एवढं सांगतोय. दुसरं काय, आम्हाला जी कंप्लेंट आली की जी फुटपाथवर लोक उभं राहून तिथे नाश्ता करतात, चहा घेतात, त्याच्यामुळे बाकीच्या येण्या जाणाऱ्यांना त्रास होतो. तुम्ही त्यांच्या पोटावर लात मारून नाही करणार. आम्हाला एवढंच फक्त म्हणणं आहे की त्यांनी जे फुटपाथ आहे त्याच्यातून थोडंसं गॅप ठेवा, जेणेकरून तुमचे गिराईक जे आहे ते फुटपाथवर उभे नाही राहणार, एवढं फक्त करावे. खाली उभं राहून त्यांनी करावं. आमचं काय म्हणणं नाही त्याच्यात. तुमच्या शब्दाला ते चालेल, आमचं तेवढंच म्हणणं आहे, आमचं तेवढंच म्हणणं आहे त्यांना. आणि दुसरं कसं आहे, ज्या तुमच्या ज्या आहेत, कसं आता नगरपालिका पण काय म्हणतोय की आमच्या कोणाची ते रिक्वेस्ट न देता टपऱ्या टाकलेल्या आहेत. मग त्याच्या बाबतीत तो काय असेल तो विषय तुम्हाला घ्यावा लागणार. नाही, तो त्यांचा लुकआउट आहे ना, तुमचा नाही ना. नगरपालिका तर 10 रुपये रोज घेते. नगरपालिका रोज 20 रुपये घेते. पावते आहेत द्या तुम्ही आम्हाला अर्ज, सगळं द्या अर्ज. पावत्या आमच्याकडे रितसर पावत्या घेत आहेत. मग आम्ही त्यांना बोलतो ना नगरपालिकेला किंवा त्यांनी असं काय करावं, आम्हाला का त्यांनी सांगावं की तुम्ही साहेब त्यांना अतिक्रमण होत आहे, तुम्ही हे करतायत ते करतायत. असं नको व्हायला पाहिजे, म्हणजे असं नको व्हायला पाहिजे. सर कायद्याने चालायचं म्हटलं ना तर तुम्हाला कधीच शक्य नाहीये. फक्त एकामेकाला गिव्ह अँड टेक पॉलिसी चला, गरीब आहेत त्याला. एवढंच आमचं म्हणणं मॅडम की त्यांनी त्यांचे जे गिरायक आहेत त्यांनी फुटपाथवर बसू नका आणि फुटपाथवर तुमचे गिरायक येऊ नका, ती ओळख तुम्ही स्वतः करा. आणि तुमचे जे अर्ज आम्हाला द्या की आम्हाला नगरपालिका पावत्या, आम्ही आमच्याकडनं नगरपालिका असे कर भरतो, द्या आम्हाला पावत्या. आम्ही नगरपालिकेला पण विचारतो ना, मग द्या ना तुम्ही. बस एवढा विषय द्या. पैसे वसूल केले ते परवडणार आम्हाला, तुम्हाला देऊन का फायदा? उचलून काढते तुम्ही येणार का त्यावेळेस?
त्यांना WhatsApp टाकून 9,500 वर्ष भाडे घेतले. अहो ठीक आहे ना, आम्ही काय सांगितलं तेवढं सांगा, तुम्ही अर्ज करा ना आम्हाला. ए भाऊ इथे साहेब का तर तुमच्या नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी तुम्हाला कुठेतरी थोडासा दिलासा मिळावा म्हणून हा प्रयत्न आहे. आलं का लक्षात? त्यामुळे आपल्या कक्षेत राहूनच बोलायचं, आपल्या कक्षा ओलांडायच्या नाही. आलं का लक्षात? मान्य आहे ना सगळ्यांना? मग बस काय रे. आणि अर्ज द्या तुम्ही तुमचे, किंवा आम्ही नगरपालिकेचं कर भरतोय असा अर्ज द्या. तुम्हाला सगळ्यांच्या सह्या घ्या, एक पत्र तयार करा. नंबर पण देऊ, मोबाईल नंबर पण देऊ. चालेल, ठीक आहे. ठीक आहे, सगळ्यांचे नंबर मिळतील. काही असेल सर तुम्ही नक्की, थेट नक्की. माझ्याशी हो, बोला, चालेल. मला बोलवा, मी तुमच्यावर बसायला तयार आहे. चालेल, चालेल. काय सोल्युशन करायचं आपण असेल solution ते आपण सांगा. सोल्युशन करू. पण या लोकांना constructive solution आता काढू. सध्या हो. निवडणूक काळ आहे, 29 पर्यंत तर तोपर्यंत ते तयारी करून ठेवतील. 29 नंतर 30ला आचारसंहिता शिथिल होणार आहे, त्यावेळी आपण बसू शकू, बोलवू शकू, SP साहेबांना बोलून घेऊ पाहिजे चालेल, तर. चालेल. ते सगळी जबाबदारी माझी राहील. हो. ओके. आणि ह्यांच्यामुळे तुम्हाला आणि काही तुमच्या अडचण गाड्या होणार तिथे कोणाला लागू नका देऊ. चालेल. काय होतंय माहिती का, दुसरा आणखी काय विषय येतो, लोकांचं असं म्हणणं पडलं की हे इकडे येणारे गिराईक जे येतात त्याची गाड्या तिथे सगळ्या तिथे लावतात, त्यामुळे ते पण ट्रॅफिक एवढ्या गोष्टी तुम्ही करा. काय होऊन जातं त्याच्यामुळे मग ती कंप्लेंट वेगळी येते की ती गाड्या सगळ्या इथे लागतात, गिराईकाची इथे उभे ठीक आहे ना, बघू. तुम्ही स्वतः पहा. हे तुमच्या गिरायकांचा मोटरसायकल तिथे लावू नका, ते व्यवस्था करा. रस्त्यावर एकदम कुठे आडव्या गाड्या लावतात, 2 व्हीलर लावा, 4 व्हीलर, ते नका लावू देऊ, एवढं फक्त करा. 100%. तर पोलिसांची तिथून पण आहे की नो पार्किंगचं आहे. ते बोलतात तुमचा रस्ता आहे का? तुम्ही कसे काय बोलता की इथे गाड्या नाही लावायच्या, तुमच्या बापाचा रस्ता आहे का? डायरेक्ट बोलता. खरेदी केली. आम्ही जर त्याला म्हटलं ना गाडी काढा सर, ते डायरेक्ट बोलतात तुमचा बाबा प्रत्येक गिराईक आमच्याकडे येणार आहे असं नाही ना. काय घेणार, 2-4 फळं घेणार, 2 मिनिटं गाडी. आता तो गाडी तिकडे फळावाल्यांचा प्रॉब्लेम नाहीये मॅडम, हा जो प्रॉब्लेम आहे चहा नाश्त्याचा वाल्यांचा प्रॉब्लेम. काय होतं बँकेत वगैरे जाणार पण चहा नाश्ता जे करतात, चहा नाश्ता ते तिथे बसतात, ओपन गप्पा मारतात, एक 10-15 मिनिटं तिथे गप्पा मारतात, गाड्या तिथे लावतात, तेवढं फक्त तुम्ही त्यांना करा. तुम्ही डिपार्टमेंटला सांगू शकता की बाबा गाड्या ज्या थांबतायत त्या गाड्यांना तुम्ही कुठेतरी आम्ही पोलिसांना द्यायचं त्यांना पार्किंग करून द्या, म्हणजे ते पार्किंग मध्ये गाड्या करून उभे कुठेही गाड्या सोडून जातात, चालेल. त्याच्यावर आपलं कंट्रोलिंग नाही. आणि हे कुठेतरी 2 पैसे कमवून पोट भरतायत, त्यांना नको त्रास, एवढीच आमची अपेक्षा आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. तेवढं सहकार्य असू द्या तुमचं. नक्की. ठीक हो, आहे. नक्की. पण जर तुम्ही आता ताईपणा केला तर मी त्यांच्या पाठीमागे पूर्वी होती, त्यांनी आजही फक्त आहे. 2-3 गोष्टी मी जे सांगितलं त्यांनी पाळावं. ते पाळलं कसं? काय काय तुम्हाला सगळं सहकार्य राहील आणि आशाताई बुचकेचं पण सहकार्य राहील. धन्यवाद. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही मला फोन करा, का ताई बघा तिथे असं असं घडतंय, मी ताबडतोब रोखेन. आणि तुम्हाला सगळ्यांचे नंबर, सगळ्यांचे त्यांचा अर्ज, तुम्हाला एक अर्ज करून त्याच्यावर सगळ्यांचे नंबर, नावं दिली जातील. चालेल, ठीक आहे. हो सर, धन्यवाद. सहकार्याबद्दल सहकार्य त्याबद्दल ताईंचे आम्ही आभारी आहोत. इथून पुढे सर्वस्व आम्ही ताईंच्या पाठीमागे सर्वजण उभे आहोत. आमच्या पोटापाण्याचा प्रश्न ताईंनी मिटवला, त्याबद्दल ताईंचे खूप खूप धन्यवाद. माझं कर्तव्य आहे, मी तुमचं असं कर्तव्य आहे. सहकार्य